असं समजूयात की आज या टेबलवर तुझी परीक्षा आहे. म्हणजे एजंटनी हा जो तुझ्यावर विश्वास टाकलाय तो सार्थ करण्याची तुझ्याकडे खूप मोठी संधी आहे. आणि तुला तर माहिती आहे एजंटच्या लेखी माझ्या शब्दाला किती किंमत आहे. म्हणूनच आम्ही ठरवणार आहोत की या कामासाठी तू योग्य निवड आहेस की नाही. हो ना? हो. आणि आपण एजंटना फीडबॅकही देऊ. राईट. लीला, ऑल द बेस्ट. ऑर्डर या 1 स्पिनच लजानिया फॉर मी. किनोआ सॅलड फॉर मी. पनीर स्टेक विथ हर्ब राईस. आणि 4 वर्जिन मोहितो. एकदा ऑर्डर रिपीट करता का प्लीज? आम्ही? अगं वेटर तू आहेस ना, मग तू रिपीट करायची असते ऑर्डर. कस्टमर ऑर्डर देत असताना वेटरचं पूर्ण लक्ष असायला हवं. एवढा साधा नियम माहित नाही का तुला? आता बघत काय उभी आहेस अशी? जा पटकन ऑर्डर आण, आम्हाला भूक लागलीये. पण काय घेऊन येऊ? मला तर ऑर्डर काय होती तेच लक्षात नाहीये. ऑर्डर आणतेस ना? लक्ष्मी घ्यायची आहे तिची परीक्षा. काय कुठं निघालात? कुठं घाई ना? हं? एजंटनी पैसे देतो म्हणून सांगितलं म्हणजे विषय संपला नाही. हं? ते पैसे माझ्याकडे कधी पोहोचणार आहेत? कारण की तुमचे सगळे पैसे देणार हो मी. कधी? मोहिते, कर्ज फेडायची मुदत संपत चालली आहे मोहिते. मला माझे पैसे जर वेळेत नाही मिळाले ना तर मी पोलिसांना मध्ये घेऊन राडा करीना सांगून ठेवतो. मग हेजेस काय तुला आणि तुझ्या मुलीला कुणीही वाचू शकत नाही. काय कळलं? नजर खाली, नजर खाली. कालिंदी काय करून ठेवलंस हे? आता कसा सोडवायचा हा प्रश्न? का चुकले मी? का त्या चौघींसमोर असा वेंधळेपणा केला? कालपासून किती छान सांभाळलं होतं सगळं. आता नोकरी गेली तर? आणि त्याही पेक्षा खरंच माझ्यामुळे एजंटचं आणि रेस्टॉरंटचं नाव खराब झालं तर? लीला, काय झालं? रडतीयस का तू? नाही नाही काही लीला थांब. काही नाही. कसं? आत्ता डोळ्यात पाणी बघितलं मी. नाही. काहीच नाही झालंय. मी लीला, हे बघ मला सांग काय झालंय? कोणी काही बोललं का तुला? मला मला खरंच काही जमत नाही का हो? कोण म्हणलं असं? आज रेस्टॉरंट मध्ये कोणी म्हणालं नाही. मलाच आपलं माझं वाटलं. कारण मी सतत काहीतरी चुका करत असते, काहीतरी तोडते फोडते विसरते, म्हणून मलाच असं वाटतं. अगं तुला जर काहीच काम येत नसतं तर बाबांनी हा जॉब तुला दिला असता का? हे बघ लीला, तू उगाच नको ते विचार करू नकोस. अगं तुझ्यात काहीतरी बघूनच बाबांनी तुला हा जॉब दिलाय ना. तू टेन्शन घेऊ नकोस. तू तुझं काम प्रामाणिकपणे आणि शांत डोक्याने कर. माहिती नाही का पण मला स्वतःबद्दल खात्रीच वाटत नाही. पण काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत मला ही नोकरी सोडून परवडणार नाही. का ग? नाही काही नाही. कारण असं काही नाहीये. एनिवे थँक्यू किशोर सर. मी येते. नमस्कार. लीलाचे बाबा इथे काय करतायत? नक्की काय चाललंय लीलाच्या घरच्यांचं? तुम्ही नीट बसलातही नाही वसंतराव आणि आलात आणि लगेच निघालात. खरं म्हणजे पूजेसाठी कृष्णमूर्ती द्यायची म्हणून आलो होतो. यांना इथे व्याह्यांचा मान मिळतोय.
आणि लीलाला नोकराची वागणूक. बहिणी एजे हुशार आहे तो. ते यांच्यासोबत डबल गेम करतायत आणि यांना कळत पण नाहीये. आता तुम्ही देखील तुमच्या घरी कृष्णाष्टमी साजरी करता म्हणालात म्हणून बोलवलं नाही तर सगळ्यांना तुम्हाला इथंच बोलवलं असतं आज. बरं ताई, पुन्हा येईन कधीतरी. लीला भेटली असती तर खूप बरं वाटलं असतं मला. पण हरकत नाही, मी येऊन गेलोय म्हणून सांगा तिला. हो अहो, खरं आहे ते. तिलाही वाईट वाटेल ना तुमची चुकामुक झाली म्हणून. खरंच. बरं येतो. बर. लीलाच्या बाबांना लीला घरी असणं अपेक्षित होतं, पण लीला यावेळी जॉबला गेली असणार हे माहीत असायला हवं त्यांना. एक मिनिट. काका, तुम्हाला लीलाला भेटायचंय ना? हो, पण सरोजिनी ताई म्हणाला ती बाहेर गेली म्हणून. नाही, लीला बाहेर नाही गेलीये. म्हणजे तशी बाहेरच गेलीये ती. एजंट बरोबर त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये गेलीये. तिकडे जॉब करते ना ती आता. जॉब? हो, तुम्हाला माहित नाही? अहो, एजंटनी जॉब दिलाय तिला. कदाचित तुम्हाला सरप्राईज द्यायचं म्हणून तिने काही सांगितलं नसेल तुम्हाला. तुम्ही एक काम करा ना काका. आता तुमची एवढी हुशार लेक इतक्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये किती छान काम करते हे तुम्ही तिकडे प्रत्यक्षात जाऊन बघा आणि तुम्हीच तिला सरप्राईज द्या.